नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बिहारचं मतदान जसं जवळ येते तसं तिथलं राजकारण अधिक रंजक होत चाललंय. भाजप आणि जेडीयूच्या विरोधात सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष. आणि लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी मात्र अधिक वाढलेल्या आहेत. पाहूयात हा विषय आजच्या जेएम विशेषमध्ये. तर कुठल्याही निवडणुका जवळ आल्या की तिथे बरोबर राजकारण तापायला सुरुवात होते. अनेक जुनी प्रकरणंही समोर येतात, काही नव्यानं सुरू होतात, अनेक घोटाळे अशा गोष्टी समोर येतात. या प्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित झालाय. कारण बिहारच्या निवडणुका आहेत आणि बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हा आरोप निश्चित झालाय. सोमवारी याबाबत सुनावणी झाली, ज्यामध्ये तिघाही यादव कुटुंबियांना दोषी नसल्याचा या कुटुंबियांनी दावा केलेला आहे. मात्र प्रकरण हे समोर आलंय. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर IRCTC घोटाळा केल्याचा आरोप आहे. नेमका हा घोटाळा काय आहे ते पाहूयात. रांची आणि पुरीमध्ये IRCTCच्या मालकीचे हॉटेल्स आहेत. 2004 ते 2009 या काळामध्ये लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वे मंत्री होते. रांची आणि पुरीतील हॉटेल्सच्या देखभालीचं कंत्राट देण्याच्या बदल्यात पाटणा शहरातील मोक्याच्या ठिकाणी 3 एकर जमीन घेतल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर झालाय. जागेची किंमत कमी दाखवून ती तेजस्वी आणि राबडी देवी यांच्या नावावर केल्याचा आरोप आहे. कंत्राट दिलेल्या सुजाता हॉटेल्स कंपनीचे मालक विजय कोचर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय. CBI कडून 2006 साली तपासाला सुरुवात झाली. लालू यादव यांच्या पाटणा, दिल्ली, रांची आणि गुडगाव येथील मालमत्तांवर CBIची याआधी धाड पडली आहे. तर याबाबत अधिक विश्लेषण जाणून घेऊया. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर सर जोडलेले आहेत. जयंतजी, बिहारच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नेमका हा आरोप झालेला आहे, हे प्रकरण समोर आलेलं आहे. या टायमिंगकडे तुम्ही कसं बघताय? एक व्हिंडिक्टिव्ह टायमिंग निश्चित आहे. याचं कारण असं की 2004 ते 2009 या काळात ते रेल्वे मंत्री होते. त्या काळात जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले असतील, आपण आताच जे काही सांगितलं, आज 2025 म्हणजे 16 वर्षांनी, या 16 वर्षाच्या काळात 11 वर्ष भाजप सत्तेवर आहे. चारा घोटाळा, त्याच्यामध्ये लालू प्रसाद यादव हे जेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये आत बाहेर असतात, ती तर गोष्ट वेगळीच. त्याच्यानंतर ते आता कुठे पॉलिटिक्समध्ये तसे असले तरी पण त्यांचं जे काही पॉलिटिकल तेजस्वी यादव सांभाळतो. नेमका आता हे प्रकरण आता अगदी 1 महिन्यावर इलेक्शन असताना काढलं, हे निश्चितपणाने पॉलिटिकली व्हिंडिक्टिव्ह आहे. या पलीकडे याला काहीही म्हणता येणार नाही. याचा बिहार निवडणुकीवर कसा परिणाम होईल, त्यांच्या पक्षाला कसा फटका बसू शकतो याचा, आणि त्यांच्या विरोधी म्हणजे भाजपा या पक्षाला कसा फायदा होऊ शकतो? मला असं वाटत नाही, कारण लालूंचं नाव आता यांनी काय होईल, उलट हे तर अशा प्रकारे, कारण काय त्या ईडी म्हणा, इन्कम टॅक्स रेड्स म्हणा, याच्यामुळे हे जरा जास्ती मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झालेलं आहे की अशा प्रकारे निवडणुकीच्या आधी भाजप असं करत असतं. त्याचबरोबर स्वतः लालू प्रसाद यादव एका कौटुंबिक प्रश्नातही अडकलेले आहेत. त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव, त्याचं डायव्होर्स वगैरे याही एका प्रकरणात ते अडकलेले आहेत. या सर्वद्वारे भाजप आणि जनता दल युनायटेड हे एक प्रकारे लालू प्रसाद यादव म्हणजे जी काही एनडीएच्या विरोधातली कोणती जी काही आघाडी आहे त्याचं खरं बलस्थान केवळ लालू प्रसाद यादव आहे. तर त्यांना ते डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ते जर का डॅमेज झाले तर मग
भाजपला हव्या त्या प्रमाणात जागा मिळू शकतात. खरं भाजप, जेडीयू आणि विजय यांच्यामधला अडसर जर कोणी असेल तर केवळ लालू प्रसाद यादव आणि त्यांचं ते यादव आणि मुस्लिम कॉम्बिनेशन आहे. तर त्याला जेवढ्या प्रकारे डॅमेज करता येईल त्यातलंच जे असं सांगितलं की ईडी वगैरेच्या नंतर आणि आता त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर गेलेत, मध्यंतरी त्यांच्या मोठ्या मुलाचं वैवाहिक जीवन वगैरे त्यांनी जे काही बाहेर आलेलं होतं आणि आता हे एक प्रकरण काढून एक प्रकारे फक्त डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे. ठीक आहे. जयंत मांडकरजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर निवडणुका जवळ आल्या की असे अनेक घोटाळे प्रकरणं समोर येतात. आता बिहार निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, त्यामुळे अशी अनेक प्रकरणं समोर येतीलही. असो, आजच्या जयम विशेषच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. बघत राहा जय महाराष्ट्र.